पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कर्मणा एव हि संसिद्धिम अस्थिता जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसि. किम कर्तुम अर्हसि? कर्म कर्तुम अर्हसि. काल आपण पाहिलं की अर्जुनाला कर्म प्रवृत्त करणं हे भगवद्गीतेचं काम आहे. हे श्रीकृष्णाचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्जुनाला वेगवेगळ्या मार्गांनी पटवून देत आहेत ते. आणि अर्जुन वरवरच्या युक्तिवादाने ऐकणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा आता त्याला तत्वज्ञानाच्या खोल पाण्यामध्ये घेऊन जात आहेत. हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच अर्जुन हा मोठा आहे मनुष्य गीतेमध्ये महाभारतामध्ये, लक्षात घ्या. पण अर्जुनाचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. इथे आपला मुद्दा काय होता कालच्या याच्यामध्ये की बघा आता की कर्म का करायचं, तर स्वतःच्या शरीराच्या धारणेसाठी कर्म करायचं, हा एक मुद्दा आला. आणि दुसरा मुद्दा काय होता, लोकांच्यासाठी म्हणजे समाजाच्या धारणेसाठी. समाज हेच जणू काही एक शरीर आहे, एक देह आहे आणि त्याच्यासाठी कर्म करण्याची गरज आहे. म्हणजे हेच अर्जुनाला हेच सांगायचं आहे कृष्णाला. आणि शेवटी अंतिम काय घडलं पाहिजे की त्यानं युद्ध केलं पाहिजे. मग कर्माची अवहेलना करून चालेल का? एक साधा कॉमन सेन्सचा मुद्दा आहे या ठिकाणी. चालणार नाही. या ठिकाणी आपल्याला कर्माचा गौरवच केला पाहिजे. आणि म्हणजे कर्म हे अडाणी लोक करतात, ज्ञानी माणसाचं काम नाही असं जर सांगितलं तर अर्जुन म्हणून अरे बाबा छान आहे, तर तू मला तेवढं ज्ञान देऊन टाक एकदा, म्हणजे मी मोकळा झालो. तेव्हा असं चाललं नसतं. आणि म्हणून कृष्ण परमात्मा वारंवार अर्जुनाला कर्म करण्याची महती आवश्यकता सांगतात. आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा आला लोकसंग्रहाचा. तर मी असं म्हणत होतो की पूर्वीच्या टीकाकारांनी संस्कृत भाषेमधल्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं. लोकसंग्रह या शब्दाची समाधानकारक किंवा विस्तृत अशी व्याख्या कुणी केलेली नाही आहे. तर ते टिळक करतायत. आणि टिळक एकूणच भगवद्गीतेला कर्मयोगाचा अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा करताना ते हे सांगतायत की पूर्वसुरींनी कर्माला गौणत्व दिलं आणि सगळ्यांचा कल कर्मसन्यासाकडेच होता, सकट ज्ञानेश्वर महाराज. पण ज्ञानेश्वर महाराजांचा का तसा, तर योगामुळे, असं ते म्हणतायत. आणि अशा प्रकारच्या अर्थ लावण्याची सुरुवात कुणी केली, तर टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे शंकराचार्यांचं, आद्य शंकराचार्यांचं जे भाष्य आहे त्या भाष्यामध्ये शंकराचार्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे. आणि वस्तुतः त्यापूर्वी काही भाष्य असतील गीतेची जी आज उपलब्ध नाहीत, ती ज्ञानकर्म समुच्चयवादी होती. म्हणजे कर्म करा असं जेव्हा एखादं भाष्य सांगतं गीतेचा अर्थ तोच आहे, तर तो भाष्यकार ज्ञान नको असं नाही सांगणार. लोकमान्य टिळक सुद्धा ज्ञान नको असं नाही म्हणत. किंबहुना टिळक आणि शंकराचार्य किंवा इतर अनेक लोक यांच्या बाबतीत एकमत आहे. कर्माने मोक्ष मिळतो असं टिळक म्हणत नाहीत. मीमांसक कदाचित म्हणतील हळूहळू, टिळक नाही म्हणणार. शंकराचार्य म्हणतात, उपनिषदात असं म्हटलेलं आहे की ज्ञानादेव तू कैवल्यम, हा सिद्धांत मान्य आहे. शंकराचार्यांना मान्य आहे आणि टिळकांनाही मान्य आहे. फक्त मग मुद्दा कुठे येतो? मुद्दा असा येतो की कर्म करून मोक्ष नाही मिळत, कर्म कितीही केलं तरी मोक्ष नाही मिळणार, ही वस्तुस्थिती आहे. मोक्षासाठी ज्ञान लागतं. मुद्दा कुठे येतो माहिती आहे का? असं जर असेल तर मग ज्ञानी माणसानं कर्म टाकायचं का, किंवा ज्ञान प्राप्ती करण्यासाठी कर्म टाकलं पाहिजे का, हा मुद्दा येतो. आणि त्या मुद्द्यावरती शंकराचार्यांचा कल हा कर्म टाकण्याकडे आहे. भले अज्ञ माणसाचा त्याला अधिकार नसल्यामुळं कर्म टाकण्याचा म्हणजे संन्यासाचा, त्यानं कर्म करावं त्याच्यासाठी नाही आहे. तो अजूनही अज्ञ आहे, तो अधिकारी नाही आहे संन्यासाचा, म्हणून त्यानं कर्म केलं पाहिजे असं शंकराचार्य म्हणतील किंबहुना म्हणतात. पण एकदा त्याला ज्ञान प्राप्त झालं की मग त्याच्यासाठी कर्माची आवश्यकता राहत नाही. मग तिथे कर्माचं स्थान काय आहे? अज्ञ माणसाने तरी कर्म का करावं हे सांगताना शंकराचार्य लोकसंग्रह वगैरे गोष्टीच्यावरती भर देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की कर्माने चित्तशुद्धी होते. होत असेल
लोकमान्य टिळक कधीही कर्माने चित्तशुद्धी होते या मुद्द्यावरती भर देत नाहीत गीता रहस्यामध्ये. आणि चित्तशुद्धी झाली की तो ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून कर्म हे एक प्रकारचं ज्ञानाची पात्रता आपल्यामध्ये आणण्यासाठी साधन आहे. ते केलंच पाहिजे असं नाहीये. त्यामुळं ज्ञान प्राप्त झालं एकदा की मग कर्म सोडलं तरी चालेल असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. शंकराचार्य त्यासाठी त्या माणसाला, त्या ज्ञानी माणसाला काय म्हणतात, त्याला पर्याय देतात. कर्म कर किंवा करू नकोस, काही आमचं म्हणणं नाही. आता शंकराचार्यांच्या सगळ्या अनुयायांनी असं पुढे गृहीत धरलं की जणू काही शंकराचार्यांचा स्वतःचा कल हा कर्म सोडण्याकडे होता. आता तुम्हाला खरं सांगू, लोकमान्य टिळकांनी सुद्धा उल्लेख केला जात होता, पण शंकराचार्यांच्या एवढा कर्म करणारा माणूस भारतात झाला नाही. शंकराचार्य ज्ञानी होते की नाही, त्यांच्या कुठल्याही अनुयायाची असं म्हणण्याची हिंमत होणार नाही की शंकराचार्यांना ज्ञान प्राप्त झालं नव्हतं, ते अज्ञ होते, ते अनधिकारी होते, म्हणून ते कर्म करत राहिले असं म्हणेल का कुणी? असं नाही म्हणणार. त्यांची शत्रूही नाही म्हणणार तसं खरं तर. पण मग शंकराचार्यांच्या या म्हणण्याचा लोकांनी विपर्यास केला असं कदाचित म्हणता येईल पुढे. म्हणजे अति केलं, ते टोकाला नेलं. कारण खुद्द शंकराचार्यांना ज्ञान असून सुद्धा शंकराचार्य आयुष्यभर कर्म करत राहिले. उपदेश करणं हे कर्म नाही का हो? उपदेश करणं हे कर्मच आहे. मठ स्थापन करणं, मठ सांभाळणं हे कर्म आहे की नाही? मग 4 दिशांना, भारताच्या 4 कोपऱ्यात त्यांनी 4 मठ स्थापन केले, आचार्यांची पीठं निर्माण केली. हे कर्म नाही? हे कर्मच आहे ना. त्यामुळे शंकराचार्य भले म्हणताना काही म्हणत, त्यांनी स्वतः आमरणांत कर्म केलं हे आपण नाकारू शकत नाही. आणि टिळकांना ते माहिती आहे. मग टिळक शंकराचार्यांच्या चरित्राकडे फार जात नाहीत. ते असं म्हणतायत की शंकराचार्यांनी भूमिका जी मांडली ती संन्यासाला पुरस्कृत करणारी आहे, कर्मत्यागाला प्रोत्साहन देणारी आहे, आणि ती योग्य नाही. म्हणजे योग्य नाही म्हणजे भगवद्गीतेचा जो संदेश नाही. हां, असं म्हणणारा एक मार्ग आहे की नाही? आहे. वैदिक धर्मामध्ये कर्मसन्यासाचा म्हणजेच निवृत्ती मार्गाचा पुरस्कार करणारा एक पंथ आहे. आणि हे शंकराचार्य स्वतः सांगतात. भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे उपोद्घात भाष्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, शंकर भाष्यामध्ये, की लोकांमध्ये 2 प्रकारचे धर्म आहेत, निष्ठा आहेत. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, हे भगवद्गीतेमध्ये म्हटलेले आहे. आणि ते इथे सांगतायत शंकराचार्य की प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग हे आहे. आणि तोच मुद्दा लोकमान्य टिळक लावून धरतात. टिळक काय म्हणतायत की ह्या ज्या 2 निष्ठा आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, ह्या 2 निष्ठा आहेत महत्त्वाच्या. म्हणजे एकूण वैदिक धर्मच द्विविध आहे. द्विविधो वैदिको धर्म हा, हे शंकराचार्य म्हणतात भाष्यामध्ये सुरुवातीला. कोणता? एक प्रवृत्ती लक्षण आणि दुसरा निवृत्ती लक्षण. आणि प्रवृत्ती लक्षण म्हणजे काय? प्रवृत्ती लक्षण म्हणजे यज्ञयाग करणारा, वैदिक आज्ञेप्रमाणे, वेदांच्या आज्ञेप्रमाणे त्या चौकटीत राहून. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे काय? तो ज्ञानलक्षण, संन्यास लक्षण मार्ग आहे, या कर्मांचा संन्यास करणारा. हे शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये, आणि तेच नेमकं लोकमान्य टिळक लावून धरतात. ते म्हणतात की द्विविध मार्ग आहे ना, म्हणजे समतुल्य आहेत दोन्ही, आणि म्हणून दोन्ही मार्ग टिकले पाहिजेत. शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रवृत्ती मार्ग टिकत नाही अखेरपर्यंत. प्रवृत्ती मार्ग फक्त साधनरूप होतो, की कर्म केला असता कर्माच्यामुळं चित्तशुद्धी होऊन ज्ञानप्राप्तीचा अधिकार होतो, आणि तिथे तो त्या मार्गाचं प्रयोजन संपलं. तिथून पुढे कर्म करायचं की नाही हे तुमचं ऑप्शन आहे. हा मुद्दा आहे. लोकमान्य टिळक म्हणतात की नाही, निवृत्ती मार्ग आहेच, वेदांमध्ये आहे, ते नाकारत नाहीत, पण प्रवृत्ती मार्ग आहे. आणि प्रवृत्ती मार्ग काय सांगतो? प्रवृत्ती मार्ग हे सांगतो की कर्म करा, ओके, ज्ञान झालं नसताना तर तुम्ही करतच असता, ते काही तुम्हाला सांगावं लागत नाही, ते सोडू नकाच. पण ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कर्म करत राहिलं पाहिजे. तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, मग आता मला काय करायचं ज्ञानाचं, कर्माचं, असं तुम्हाला म्हणता नाही येणार. हा त्या दोघांच्या मधल्या मतभेदाचा मुख्य मुद्दा आहे. मुख्य मुद्दा कोणता आहे? ज्ञानोत्तर कर्म करायचं की नाही, हा मुख्य मुद्दा त्यांच्या
वादाचा आहे. शंकराचार्यांचा जो सगळा भर आहे तो ज्ञान झालेलं नसताना, ज्ञानाचा अधिकार प्राप्त झालेला नसताना कर्म सोडा, कर्मसन्यास घ्या असं कधीही म्हणत नाहीत शंकराचार्य. किंबहुना त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला केलंच पाहिजे, कारण त्याशिवाय ज्ञानाचा अधिकार येणार नाही. म्हणून ते त्या बाबतीत तिथे कर्म करायला तयार आहेत आणि आपण सगळेच करत असतो. पण मुद्दा कुठे येतो नेमका मग, की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म करत राहायचं की नाही राहायचं, कारण आता आवश्यकता राहिलेली नाही. मग तिथे तुम्हाला आता सांगण्याची गरज आहे की अहो, कर्म करण्याचं एक प्रयोजन ज्ञानप्राप्ती किंवा चित्तशुद्धी असेलही, लोकमान्य त्याच्यावरती भर देत नाहीत, असेलही, पण त्याच्याही पेक्षा कर्माची काही अन्य आहेत ना प्रयोजनं, त्यांचं तुम्ही काय करणार. त्यातलं एक प्रयोजन कोणतं आहे की शरीरधारणा. तो जो तुम्ही ज्ञानी म्हणता की ज्याला आता कर्माचा अधिकार, ज्ञानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी कर्म केलं नाही तरी चालेल, त्याला शरीरधारणेपुरतं तरी कर्म करावं लागतं की नाही करावं लागत, तर लागतं. कोण संन्यासी आहे असा की तो जेवतच नाही, हे कर्म करावंच लागतं ना. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म आहे. किंबहुना शरीर रूपाने असणं म्हणजे कर्म करत राहणं. ह्या दोन गोष्टी इनसेपरेबल आहेत, एकमेकांच्या पासून वेगळं तुम्हाला करता येत नाही. असा त्याच्यातला भाग आहे महत्वाचा. त्यामुळे तो सुद्धा त्या अर्थाने कर्म करतच राहतो. मग इवितिवी तुम्हाला शरीर धारणेसाठी एवढं जर कर्म करावंच लागत असेल तर हीच गोष्ट तुम्ही अधिक पुढे का नेऊ नये, व्यापक का करू नये, ते एक्सटेन्शन का देऊ नये त्याला, त्या गोष्टीला. म्हणजे मग तुम्ही त्याच वेळेला समाजासाठी कर्म का करू नये. कारण व्यक्ती म्हणून तुमचा जो देह आहे तो समाजरूपी देहाचा एक अवयव आहे, आणखीन व्यापक पद्धतीने विचार केला तर. आणि म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी कर्म केलं पाहिजे. आणि मग त्या कर्माला काय म्हणायचं, तर त्या कर्माला म्हणायचं लोकसंग्रह. हे कर्म तुम्ही स्वतःसाठी करत नाही आहात, स्वतःची चित्तशुद्धी व्हावी म्हणून करत नाही आहात. आणि धारणेसाठी म्हणाल देहाच्या, तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी कर्म करावं लागतं, कमीत कमी करावं लागतं. त्याच्यामुळे त्याचा इथे विचार नाही. इथे विचार कशाचा आहे, कारण ते तुम्ही करतच राहणार आहात, ते तुम्ही करतच राहणार आहात. इथे विचार कशाचा आहे की कर्म म्हणजे अशा प्रकारे एकूण समाजाची व्यवस्था नीट राहावी, त्याची घडी नीट राहावी, ती विस्कटू नये आणि त्याचं अस्तित्व अबाधित राहावं. त्याची धारणा, त्याचं भरण पोषण, किंबहुना त्यासाठीच धर्म असतो ना. धर्म म्हणजे दुसरं काय, समाजाची जो धारणा करतो. महाभारतामध्ये अतिशय चांगली व्याख्या दिली आहे आणि ती व्युत्पत्तीशास्त्रीय व्याख्या आहे. धर्म हा शब्द कसा निर्माण झाला, तर ध्रुव हा धातू आहे, धारयती, तो धारणा करतो, तो धर्म. कशाची धारणा इथे अपेक्षित आहे, इथे एकूण समाजाची धारणा अपेक्षित आहे की तुम्ही विशिष्ट प्रकारचं कर्म करणं, ते कर्म केलं तर समाज टिकेल, आणि विशिष्ट प्रकारची कर्म बाजूला ठेवली, केली नाहीत तर समाज टिकेल. ती कर्म केली तर, म्हणजे निषिद्ध कर्म केली तर तुम्हाला तुमचा समाज धोक्यामध्ये येईल. म्हणून धर्माचं मुख्य प्रयोजनच कर्माचं वर्गीकरण करणं हे आहे की विहित कर्म कोणतं, निषिद्ध कर्म कोणतं. गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे कर्म अकर्म. धर्म कुठलं कर्म करायचं आणि कुठलं कर्म करायचं नाही हे सांगतो. म्हणजे जे कर्म करायचं नाही हे धर्म सांगतो, ते कर्म करण्याची क्षमता माणसामध्ये असते, पण जणू काही धर्म त्या क्षमतेला ब्लॉक करतो की हे तुम्ही नाही करायचं. हे धर्माचं प्रयोजन आहे मुख्य. म्हणून धारणात धर्म, धारणा शक्ती आहे, म्हणजेच समाजासाठी, म्हणजेच लोकसंग्रह. धर्म आणि लोकसंग्रह ही जणू काही एकाच गोष्टीसाठी असलेली दोन नावं आहेत असं आपण जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये फार अतिशयोक्ती होणार नाही. तर त्याच्यासाठी कर्म करा. आणि हा जो संदेश आहे भगवद्गीतेचा, त्याच्यावरती लोकमान्य टिळकांनी भर दिला आहे आणि त्यालाच ते कर्मयोग म्हणतात. मग पुढे निष्काम. कारण कसं आहे की आत्ता याच्यानंतर जे कर्म करील तो मनुष्य ज्ञानप्राप्तीचा अधिकारी झाल्यानंतर, ज्ञानप्राप्तीचा अधिकारी झाल्यानंतर तो जे कर्म करील त्या कर्माच्या पाठीमागं त्याचा कुठलाही हेतू असणार नाही की मला आता हे मिळवायचं आहे, स्वतःसाठी करणारच नाही तो. म्हणून ते निष्काम कर्म झालं. म्हणून अर्जुनासारख्या माणसांनी कर्म करत राहिलं पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे, हे लोकमान्य टिळक सांगतात. आणि याच्यासाठी कुठली संकल्पना त्यांनी मध्ये आणली भगवद्गीतेच्या, लोकसंग्रह. आता
हे सगळं सांगताना त्यांना असं वाटत होतं की ज्ञानमार्गाचा पुरस्कार करणारे लोक कर्मसन्यासाकडेच जातात, म्हणजे जसं शंकराचार्य. भक्तिमार्गाचा पुरस्कार करणारे लोक कदाचित तितकं जात नसतील, परंतु ते कर्माविषयी उदासीनच असतात, कारण त्यांचा सगळा भर भक्तीच्या कर्मकांडावरती असतो. अशी पूजा केली पाहिजे, अशी उपकरणं आणली पाहिजेत, ते सगळं आलंच. मग डावीकडे ठेवलं पाहिजे, उजवीकडे ठेवलं पाहिजे, असं पाणी शिंपडलं पाहिजे, अशी माळ जपली पाहिजे, असं असतं. म्हणून तेही काय कर्तव्य कर्मापासून थोडे दुरावतात. आणि योगमार्गाचं तेच आहे, ते समाधी लावून बसतात. त्यांचा बराचसा अगोदरच्या साधना काय म्हणतात त्याला, साधनावस्थेतला वेळ हा समाधी कशी लावायची हे शिकण्यात जातो. त्यासाठी आसन काय, यम नियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी काय असेल त्याचं. आणि एकदा ती लावता आली की मग ती लावूनच राहायचं, त्या ह्याच्यात तल्लीन राहायचं समाधीच्या अवस्थेमध्ये. कुणी मध्ये व्यत्यय आणता कामा नाही. हा योग मार्ग. म्हणजे ते कर्म कुठे कधी करणार. तर कर्म करणं हा प्रवृत्ती मार्ग आहे, प्रवृत्ती धर्म आहे, आणि तो वैदिक धर्मच आहे. आणि शंकराचार्य काय करतात की त्या प्रवृत्ती मार्गाची स्वायत्तता, लक्षात घ्या, ॲटॉनॉमी, ती नष्ट करतायत आणि विविध वैदिक धर्माला एकविध करतायत, एकच प्रकारचा करतायत. मग टिळकांचं त्याच्यावरती एक हे आहे, म्हणजे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की वैदिक धर्म हा असा सरळ सोट नाही, हे माडाचं झाड असतं, ताडाचं झाड असतं सरळ वर. तर त्याला मुळातच दोन शाखा आहेत, एक प्रवृत्ती मार्गाची शाखा आणि एक निवृत्ती मार्गाची शाखा. तर टिळक निवृत्ती मार्गाच्या शाखेवरती आक्षेप घेत नाहीत. आता काय, एखाद्याला नसेलच करतच राहिलं, मग काय करणार. म्हणजे जरी जसं शंकराचार्य मुभा देतात की ज्याला कर्म करायचं असेल तर त्यांनी अवश्य करावं, आम्ही काही त्यांच्या आड नाही येणार, पण एकदा ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळाला म्हणजे तुम्ही कर्म सोडलं तरी चालेल. तसंच कदाचित टिळक म्हणतील की आता काय आम्ही तुमच्यावरती फोर्स तर करू शकत नाही कर्म करत म्हणून. पण समजा एखाद्या ज्ञानी माणसाला वाटलं तर तो करेल कर्म त्याग, पण तो करू नये असं गीतेचं म्हणणं आहे. आणि का करू नये त्यांनी कर्म, तरीही का करत राहावं, तर स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी. तो कोबराय म्हणतात ना की मी निष्काम झालो, का मनोहे का मनोहे झालो पाहे रिकामा. मग लोकांना आता वाटलं की तुकोबारांनी कर्म करणं सोडून दिलं, कारण त्यांना आता निष्काम झाले, ते काही मिळवायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाहीये. तसं होऊन सुद्धा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता इथून पुढे जे मी कर्म करणार आहे ते कर्म स्वतःसाठी नाही करणार, ते इतरांच्यासाठी करणार, उपकारासाठी. म्हणजे लोकसंग्रहामध्ये हे आहे की तुला तुझ्यासाठी कर्म करण्याची आवश्यकता राहिली नसेल ना तरी तू इतरांच्यासाठी केलं पाहिजे. त्याला आपण लोकसंग्रह असं म्हणतो आणि त्याच्यावरती टिळकांनी भर दिला. आणि आता तुम्हाला सांगतो की आमचे ज्येष्ठ गुरुतुल्य डॉक्टर भापम बैरट असं म्हणायचे की लोकमान्य टिळकांनी कदाचित ज्ञानेश्वरी नीट वाचली नसेल लक्षपूर्वक, कारण त्यांचा सगळा भर संस्कृत भाषांच्यावरती होता. ती जर वाचली असती तर कदाचित ते असं म्हटले नसते. तिथं रस्त्यामध्ये त्यांनी जाता जाता भक्तिमार्गी वारकऱ्यांचा एक चिमटा घेतलाय की कृष्णाच्या मनामध्ये काय म्हणत त्याला, अर्जुनाने युद्ध करावं असं जर नसतं समजा तर मग काय झालं असतं. मग अर्जुनाने खांद्यावर पताका घेऊन बृहन्नडेप्रमाणे नाचत वगैरे असं त्यातनं कदाचित वारकरी संप्रदायात ध्वनित होतो. आणि त्यामुळं बैरटांना सात्विक संताप आला. एरवी बैरट हे लोकमान्य टिळकांचे परमभक्त, लक्षात घ्या. पण ते त्यांनी टीका केली की टिळकांनी ज्ञानेश्वरी नीट वाचलेली नसावी, कारण लोकसंग्रहाच्या संकल्पनेची चर्चा लोकमान्य टिळकांच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आणि तुकोबारांनी तर ती केलेलीच आहे. निष्काम कर्मयोग किंवा निष्काम कर्म हा शब्द कुठल्याही भगवद्गीतेच्या कुठल्याही संस्कृत भाषेत तुम्हाला मिळत नाही. शंकराचार्यांच्यापासून वल्लभाचार्यांच्यापर्यंत घ्या, कुठेही तुम्हाला निष्काम कर्मयोग मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा शब्दप्रयोग पहिल्यांदा टिळकांनी केला, निष्काम कर्मयोग, आणि तेच भगवद्गीतेचं सार आहे, संदेश आहे, सार संदेश आहे असं सांगितलं. तसं नाही. निष्काम कर्म हा शब्द पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी केला. हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. आणि हा प्रयोग सुद्धा त्यांनी त्याच कॉन्टेक्स्टमध्ये केला आहे, भगवद्गीतेच्या युद्धाच्या, क्षात्र धर्माच्या, की क्षात्र धर्मानं जर आपण
त्या योद्ध्याने कोणाला ठार मारलं तर ती हत्या नसते, तर काय असतं, ते निष्काम कर्म असतं. कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला मारत नाही, लक्षात घ्या. तर तो त्याच्या देशाच्या, त्याच्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी हे करत असतो, मारत असतो शत्रूला. म्हणून ते निष्काम कर्म आहे, हे तुकोबाराय सांगतात. त्यामुळं इथे योगमार्गाची जरी प्रशंसा केली ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात, त्याचा उलगडा केला तरी पुढे 12व्या अध्यायात ते सांगतायत त्या मार्गाची वैगुण्य काय आहेत ते. आणि भक्तीवर त्यांचा भर निश्चितच आहे, पण तो एकांगी नाही. त्यांचा हेच तर वैशिष्ट्य आहे की कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिघांचा समन्वय ज्ञानेश्वर महाराज करतात. लोकमान्य टिळकांनी ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि फार महत्त्वाचा होता तो, की जेणेकरून कर्माला गौणत्व प्राप्त होत होतं ते होऊ नये आता. पण इथे आता आपण असं बघतो की ज्ञानेश्वरीमध्ये ह्या तिघांच्यावरती भर आहे, समान न्याय दिलेला आहे या तिघांनाही. या 3 उपासना, कर्मज्ञान आणि उपासना, ही त्रिकांडात्मक गीता याचं सगळेजण म्हणतात. पण त्या 3 कांडापैकी प्रत्येक कांडाला न्याय जर कोणी दिला असेल तर तो ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणिकही एका अर्था उपकार येईल. तुम्ही कर्म केलं तर तुमच्या मोक्षाला बाधा नाही येणार, मोक्ष मिळेल, जनकाधिकांप्रमाणे करत राहा. पण शिवाय जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाया. या कर्माचं आपण आचरण जर नीट केलं तर इतर लोकांना त्यापासून शिकता येईल, आपलं बघून ते काम करतील. आपलं लक्षात घ्या, कर्म कोणाकडे पाहून कर्म करायचं, कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा, असं एक रोल मॉडेल लागतं ना, अलीकडची भाषा वापरायची म्हटलं तर हे रोल मॉडेल उभं करण्याचं काम ज्ञानी लोकांचं असतं. देखी लागेल लोकाया तरी चुकेल अपाया प्रसंगेची देखे प्राप्तार्थ झाले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता लोकांच्यासाठी. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जायचा. डोळस माणूस पुढे जातो आणि त्याच्या हातातली काठी आंधळा माणूस घेतो आणि तो त्याच्या मागे येतो, कारण त्याला रस्ता माहीत नसतो. तसं सामान्य माणसाला रस्ता माहीत नसतो, कशाला कर्म म्हणायचं, कशाला अकर्म म्हणायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर मग अशा वेळेला तो सत्पुरुषांच्याकडे वळतो. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जायचा. अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरोनी. अज्ञानी माणसाला धर्म प्रगट करावा त्याच्या पुढे, पण कसा, नुसतं सांगून नाही, पांडित्यपूर्ण शब्दाने नाही, तर आपल्या स्वतःच्या आचरणातून प्रगटावा धर्म आचरोनी. हागा ऐसे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवणे परी जाणीजे मार्गात या. अज्ञानी माणसांना आपण कसं वागावं हे कळणार नाही, तेव्हा त्यांच्यासाठी कर्म करायला पाहिजे, म्हणजे लोकसंग्रहासाठी. आणि पुढचा जो श्लोक आहे तो यालाच जोडून आपण घेऊ शकतो की बाबा अर्जुना यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरे जनः. की श्रेष्ठ माणसं, ज्येष्ठ माणसं, वडीलधारी माणसं जे करतात, शिष्ट हे नाव आहे त्यांना संस्कृतमध्ये, शास्त्रांमध्ये, तर त्यांचं अनुकरण लोक करतात. सयत प्रमाणम कुरुते. सामान्य माणसासाठी सत्पुरुषाची कृती, सत्पुरुषाचं कर्म हेच एक प्रमाण असतं. वेदस्मृती सदाचार हा मनुस्मृतीमध्ये सुद्धा 6 सांगितलेले आहेत उगमस्थानं प्रमाण धर्माची. त्यातलं एक सदाचार हे प्रमाण आहे, म्हणजे शिष्टाचार. म्हणजेच अशा प्रकारे ज्येष्ठ लोकांनी केलेलं कर्म, कारण त्या कर्माला लोक प्रमाण मानतात आणि त्याप्रमाणे आपण वागतात. लोकस्तदनु वर्तते. इथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माची व्याख्या काय केली. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य माणसं त्यांचं अनुकरण करतात. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषी आचरावे
लागे संती. आणि इथे पहा, हा जो मुद्दा महत्वाचा आहे. तर ते कर्म सांडू नये, सोडू नये, आणि उलट म्हणतायत की अधिक दक्षतेने, अधिक काळजीपूर्वक, अधिक काटेकोरपणे हे करण्याची जबाबदारी आहे कोणाची? विशेषी आचरावे लागे संती. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी संत शब्द आणला, मूळ गीतेमध्ये नाही. किंवा आणखी एकदा, मूळ गीतेमध्ये नाही. ते ज्ञानपैगा बरवे जरी मना हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी तद्विधी प्रणिपातेन. तिथे संत शब्द आहे का मुळात? नाही. ज्ञानेश्वर महाराज संत शब्द इथे आणतात. आणि या संतांच्या बद्दल आपल्याला अधिक विवेचन करण्याची गरज आहे. पण याच्यातनं आपल्याला कमीत कमी काय दिसतं की संतांनी कर्म सोडायचं नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. ज्याला भगवद्गीतेमध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे, यद् यद् आचरति श्रेष्ठः, त्याला ज्ञानेश्वर महाराज संत म्हणतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.